मला चढताना मी साडी घालेला आहे, ड्रेस घालेला असता तर आता अशी पंग पळत निघली असती डायरेक्ट वर. तिकडून येतो ना मी, मला येता नाही ना, मी घसरीन तर पडीन तोंडावर, मग सगळे हसते निघतो. तुम्ही ते ब्लॉग सुरू केलेला आहे की इंस्टाग्रामचा व्हिडिओ? मी जर हॅलो गाईज, मी जर इथून पडली तर कृपया मला हसू नये आणि कमेंट मध्ये यांना सांगायचं की बा बायकोले असं साडी घातलेली असली की असं वरून चढायचं नाही. पंजाबी ड्रेस असला तर गोष्ट वेगळी आहे, चढता येते. इथून जर घसरली मी तर मग यांचं काय आहे, तर दुसरी बायको करून घेते. मला लेकरायचं काय होईल? नाही, चढता येते आता. अजून ज्ञान याच्यावर लोक म्हणतील तू आलीच काले बाई इकडे, तर मी व्हिडिओ काढायला आली होती. तिकडून इतका मस्त रस्ता आहे, तिकडून चांगला आलो तर फक्त दूर आहे थोडस, तर त्यांचं चालणं जीवाला आलं. शॉर्टकट मध्ये अटकून राहिले इथून वर, म्हणजे असं पैदल 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 गेलो तर पाय दुखतात. आमचे नाही दुखत, आम्ही वावरात काम करणाऱ्या बाया नाही बाई आमचे नाही दुखत. तुम्ही पण मीच थकली हो वर चढायला. आली बाई चढत चढत. हे सरळ असतं तर व्यवस्थित चालता आलं असतं, हे पाय सटकतात ना. हा गे हम ऊपर, हे विहिरीत पाणीच असं काऊन नाही काय माहित. काल बी काढलाय व्हिडिओ, तिथं बी तसं पाणी होतं घाण. ब्लॉग आहे का सुरू? हॅलो गाईस, तर मी ब्लॉग शूट करत आहे. इथचा केलाय मी आधी, पण हे आता मी समोर टाकणार आधी की बा असं इथून इथं चढवलं होतं यांनी मला, नंतर आम्ही खाली गेलो, नंतर तुम्हाला ते सर्व दाखवलं असं असं आहे म्हणून इकडे. आणि आता आम्ही चाललो दवाखान्यामध्ये. ठीक आहे, तर म्हणजे ब्लॉगला प्रेम सपोर्ट देत जाऊ. लय कष्ट घ्यावं लागतात ब्लॉग शूट करायला, व्हिडिओ रील काढायला. लोकांना असं वाटते काही लोकांना का बा झालं पकडला असा कॅमेरा, काढला व्हिडिओ, केला अपलोड, झाला व्हायरल. असं काही नाही. एक व्हिडिओ काढायसाठी कमस कम 10-20 टेक घ्यावं लागतात, तेव्हा एक रील तयार होते. आणि ते आम्ही खोटं नाही सांगत मी तुम्हाला, 12-1 वाजेपर्यंत जागी असतो आम्ही. कशासाठी? तर ते रील कशी बनवायची, कशी एडिट कशी करायची. एडिट करायला खूप खूप डोकं लागते, ते कुठं काय जोडायचं काय करायचं. तर प्लीज असं विचार नका करत जाऊ का बा धरला कॅमेरा का काढला व्हिडिओ. मीच थकली, तर त्यालाही खूप मेहनत लागते. थोडंसं तुम्ही जर एक लाईक आणि कमेंट केली तर काय होत नाही. तसे तुम्ही प्रत्येकाची रील बघतच असता, आणि एक लाईक आणि कमेंट केल्याने काय होईल? नाही कमेंट झाली तरी लाईक तरी करत जा प्लीज. ही आग्रहाची विनंती आहे तुम्हाला, प्लीज. ठीक आहे, तर बघा आता दाखवते मी तुम्हाला. समोरून तिकडून जाते आणि पूर्ण दाखवते कसं काय, म्हणजे स्टार्ट पासून सुरू करते. असं की हॅलो म्हणजे मी ते बोलणार आहे आता. ठीक आहे, चला मग बघूया आपण तिकडे. हॅलो गाईज, तर मी संध्या पोरकर, माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं खूप स्वागत आहे मनापासून. सर्वात आधी तर जे मला लाईक कमेंट करतात त्यांच्या मनापासून आभार, आणि जे मला शिव्या देतात त्यांचे पण आभार, कारण की बघतात तरी बिचारे, जाऊ दे देतात देतात शिव्या. हा, तर टॉपिक वर येऊ आपण. तर मी चालली होती दवाखान्यामध्ये. तुम्ही म्हणसाल तर दवाखान्यामध्ये चालली होती की कुठे भटकली बाई, तर दवाखान्यातच चालली होती. पण काय ना, इथं हे एक दादा भेटले रस्त्यावरती, तर त्यांनी सांगितलं इथं खूप छान असं लोकेशन आहे. हे लोकेशन बरेचसे जणांना माहित असेल, पण मला माहित नव्हतं. मी इथेच राहते शेगाव मध्ये, तरी पण माहित नव्हतं. तर म्हटलं चला चाललोच आहे, तर आता वेळात वेळ मिळाला तर येऊ म्हटलं आपण फोटो व्हिडिओ वगैरे काढून. तर मी आली आहे इकडे. तर हे आहे वरखेड, माहित असेल जे माझे रेग्युलर रील बघतात ना त्यांना माहित असेल वरखेड. तर हे वरखेडच्या समोर हे इकडे काय जाते, इकडे कोणता रस्ता? अकोला, अकोला आहे का? अरे मग समोर काय आहे तिकडे? अकोला आहे का? हा, तर ते अकोला जायचा मार्ग लागतो ना, तर तिकडे आहे हे असं ठिकाण. तर खूप छान आहे, तुम्ही जर आले तर बघा. आणि जे नसतील येत, कारण की इकडचे नसतीलच, मुंबई पुणे गोवा साईडचे असतील तर त्यांच्या इकडे नातेवाईक तर असतीलच. तर जेव्हा येसाल तेव्हा इकडे या. खूप छान असं वाटतं इथं. इथं फोटोही निघतात, व्हिडिओ निघतात, कॉमेडी व्हिडिओ काढायचे असतील तर कॉमेडी निघतात. आणि चौकून म्हणजे पूर्ण हिरवर हिरवर आहे. तिकडे शेत आहेत, शेतामध्ये पीक आहे, त्याच्यामुळे अजूनच चांगलं दिसते. आणि इकडे बकऱ्या वगैरे म्हशी चारायला लोक येतात. म्हणजे असं सुमसाम एरिया नाही का, आपण एकट्याला भीती वाटते, कारण की पाहून असं वाटते का सुमसान आहे बा, इथं कोणीच नसेल, कसं काय जावं. आम्ही दोघं याच्या आधीच म्हटलं अरे इकडे कोणीच नाही, कसं काय चालतं. हा, ते थांबा, हा टॉपिक होऊ द्या. हा, तर आम्हाला दोघांना वाटलं होतं का बा कसं काय या इकडे असं सुमसान वाटते, दोघंच आहे आपण. पण तिकडे ते म्हशी वगैरे चारणारे आहेत, नंतर बकऱ्या चारणारे पण आहेत. आणि इथं आल्यानंतर तिकडे ते दिसतात ते मच्छी पकडणारे पण आहेत. आणि तिकडे बघा म्हशी आंघोळ करत आहेत छानपैकी.
चला तिकडे दाखवते मी तुम्हाला थोडंसं. सहसा मी ब्लॉग करत नाही शूट, पण आता करत जाईल रेग्युलर, कारण की मला टाइम मिळत नव्हता. पण आता मी टाइम काढत जाईल आणि रेग्युलर 5-6 मिनिटाचा तरी माझा डेली रुटीन मध्ये म्हणजे मी काय काय करते तुम्हाला माहित पडलं पाहिजे. कारण की खूप दादांच्या कमेंट्स असतात की या ताईला काही काम नाही आहे, फक्त काय रीलच बनवते का. तर दादा मी खूप कामं करते, सर्वच कामं करावं लागतात. माझ्या घरामध्ये वॉशिंग मशीनही नाही आहे, माझ्या घरामध्ये काम करणारी बाई पण नाही आहे. मी सर्व कामं माझ्या हातानेच करते आणि रील पण बनवते वेळात वेळ काढून. तर बघा म्हशी आंघोळ करतात ते. मी पण, मला आता याच्यामध्ये कमेंट येतील बरं, तू पण एक म्हैसच आहेस, तू पण आंघोळ कर. तर मला हसू येते काही काही कमेंटाचा, आणि काही काही कमेंटाचा राग येतो. एवढा राग केव्हा येतो, जेव्हा कोणी आई बाबावरून काही बोलते ना, तेव्हा खूप राग येतो. तुम्हाला प्रॉब्लेम माझ्या बरोबर आहे तर तुम्ही मला शिव्या द्या, तुम्हाला जे म्हणायचं ते तुमचं मनोगत व्यक्त करा, मी त्याच्यावर तुम्हाला रिप्लाय देते. पण जेव्हा माझ्या आई बाबाबद्दल कोणी काही बोलते किंवा नवऱ्याबद्दल बोलते तर मी त्यांना डायरेक्ट ब्लॉकच करते, कारण की माझ्या आयुष्यात त्यांच्यासाठी काही जागा नसते. तर बघा इथपर्यंत आली मी चालत चालत. तर बघा आहे ना छान ठिकाण, आवडलं ना तुम्हाला, मला पण आवडलं, तुम्हाला पण आवडलं. तर लवकरच हा ब्लॉग युट्यूब वरती येईल, आणि नंतर याची एखादी रील इंस्टाग्राम वरती येईल, आणि फेसबुक वर ते जातेच मग. आणि फोटो पण एकदम झकास फोटो काढते मी. बघा माझी चप्पल तुटली, बघा काय झालं चप्पलचे हाल. किती दिवस झाले असतील या चप्पलला, तर लोक म्हणतील का बा रील स्टार बाई आहे, काही काही करत असेल, असे करत असेल म्हणजे काही रोजचं वेगवेगळे कपडे वगैरे काय घेत असेल. पण माझे हे या चप्पलला आता 3 वर्ष होतात, 3 वर्ष होतील. म्हणजे घेतली होती मी पण घातली नाही, 1 वर्ष तर घरातच होती, ती मी ठेवून दिलेली, कारण की माझ्या अगोदरची चप्पल फाटलेली नव्हती म्हणून. तर ती फाटली आणि नंतर ही घेतली, तेव्हापासून ही एकच आहे आणि तीच वापरते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि असेच सपोर्ट करा थोडासा प्लीज ब्लॉगला, कारण की मग तुम्ही माझा ब्लॉगला सपोर्ट केला ना तर मला बनवायची इच्छा निर्माण होते. आता तो ब्लॉग 2,000 लोकांनी पाहिला जवळपास, तरी बरं वाटते. ठीक आहे, मी बनवत जाईल, आणि असंच जर कुठं रील वगैरे बनवायला आली कुठं तर ते शूट करत जाईल. आता तुम्हाला काय सांगायचं होतं मला, मी ते विसरूनच गेली मुळा. म्हणजे असंच होते, तुमच्यासोबत बोलता 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 मला जे मेन सांगायचं ते विसरून जाते मी. चला ठीक आहे, मग लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत भरभरून प्रेम द्या, सपोर्ट करा. बाय बाय, टेक केअर.